नमस्कार. राधे राधे. स्वामी समर्थ. मी आजच्या दिवशी स्वामींसाठी 4 ओळी लिहिल्या आहेत, त्या तुम्हाला वाचून दाखवते हं. स्वामींनी मला फक्त एवढा आशीर्वाद द्यावा, स्वामींनी मला फक्त एवढा आशीर्वाद द्यावा, घेतलेला प्रत्येक निर्णय हा माणुसकीला जिंकण्याचा असावा. घेतलेला प्रत्येक निर्णय हा माणुसकीला जिंकण्याचा असावा. असावी जग जिंकण्याची धमक अंगात, असावी जग जिंकण्याची धमक अंगात, पण प्रत्येक क्षणी स्वामींनीच सहभागी व्हावं माझ्या यशात. पण प्रत्येक क्षणी स्वामींनीच सहभागी व्हावं माझ्या यशात. गर्वाचा मोहाचा एक क्षणही ना यावा माझ्या आयुष्यात. गर्वाचा मोहाचा एक क्षणही ना यावा माझ्या आयुष्यात. गळून पडावं माझं मित्व स्वामींच्या सहवासात. गळून पडावं माझं मित्व स्वामींच्या सहवासात. श्री स्वामी समर्थ. मंडळी, आता मी एक तुम्हाला आहे ना, मी वाचलेली एक अत्यंत सुंदर गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हणजे खरं सांगायचं तर आपल्याला त्यातनं इतकं म्हणजे पडतं की हे किती खरं आहे. आपण उगाचच म्हणजे कशाचाही अवडंबर माजवू नये, किंवा एखाद्या व्यक्तीला म्हणजे आजकाल जे चालले, मी परत परत बरेच वेळा ते विषय काढते, त्याच्यावर बोलते, कारण मला वाईट वाटतं. मग मी असं म्हणते की हे जे माझ्याशी स्वामी बोलतात किंवा माझ्याशी अमके देव बोलतात, तमके देव बोलतात, बोलत पण असतील, मी म्हणत नाही बोलत नसतील, पण त्याच्याबद्दल ते तुम्हाला प्रश्न विचारून तुम्ही त्याचे जे पैसे घेतात त्याच्यावर माझा प्रॉब्लेम आहे. ते मला पटत नाही. किंवा रंजलेल्या गांजलेल्या दुःखी माणसाला आणि त्यांना तुम्ही चांगला योग्य मार्गदर्शन करा, आणि किती पुण्य मिळेल तुम्हाला. त्याच्यासाठी पैसे का घ्यावे, आणि अशा लोकांना स्वामी कसे पावतील, मला म्हणजे नाही, असं होणंच शक्य नाही असं मला वाटतं ना बाबा. कारण मी एक सामान्य व्यक्ती आहे. माझ्या आईला मात्र 2-3दा खरंच अनुभव आला आहे, पण तिने कधी त्याचं भांडवल केलं नाही किंवा असं काही मी बघितलं, म्हणून मला जास्त वाईट वाटतं की हे काय करतात ही लोकं. तर मला वाईट वाटतं तर तुम्हीच विचार करा स्वामींना किती वाईट वाटत असेल, किंवा कुठल्याही देवाला किती वाईट वाटत असेल. मग एकनाथ महाराज असो किंवा तुकाराम महाराज असो किंवा अगदी आपले ज्ञानेश्वर माऊली असो, ह्यांना तर एवढे मोठे मोठे साक्षात्कार झालेत. पण तुम्हाला आठवतं आहे का, की तुम्ही वाचले का कुठे, की त्यांनी सांगितलं आहे की तुमच्या प्रश्नांची देव मला उत्तर देतात, तुम्ही मला पैसे द्या, मग मी उत्तर दे. ऐकलं आहे का? मग हे कुठलं निघालं. आणि मला असं वाटतं की अंधश्रद्धा असलेल्या लोकांना ते फारच त्रास देतात. असं करू नका, कारण त्याच्यासाठी तरी प्रत्येकाने एकदा तरी भगवद्गीता शिकली पाहिजे असं मला वाटलं. वाचली पाहिजे नाही, शिकली पाहिजे. त्यात कृष्णांनी जे जे सांगितलं आहे ते आपल्या मनात इतकं रुततं ना, की आपल्याला प्रत्येक वेळा त्याची आठवण येते. हेच भगवद्गीतेचं म्हणजे महत्त्व आहे. ते ह्यातच सगळं आलं. प्रत्येकाच्या अंगात मुरते ती भगवद्गीता. मग त्यात तेच तो म्हणाला आहे ना, अर्जुनाला पण तेच म्हणतो की तू तुझं कर्म कर ना, इतरांची पापं धुवायला मी बसलो आहे ना, इतरांचा पाप पुण्याचा हिशोब करायला मी बसलो आहे. त्यासाठी तुला वाईट वाटायचं किंवा रागायचं कारण नाही की मी ह्याला का मारू, हे माझे काका आहेत, मामा आहेत, ते आहेत, ते आहेत. अरे पण त्यांचं जे काय आहे कर्म ते लिहायला जर मी आहे, तर तू का त्याचा त्रास घेतोय? तू तुझं काम कर. म्हणजे प्रत्येकाने आपलं कर्म करावं, जमलं तर चांगलं करावं, वाईट होत असेल तर सोडून द्यावं. ही सगळी गीताची शिकवण्याची, गीतेची शिकवण आहे. म्हणून प्रत्येकाने एकदा तरी शिकावी. वाचावी तर चांगलंच आहे, पण शिकल्याशिवाय नुसतं वाचणं काय, नाही का, असं मला वाटतं. तर मी आता त्या गोष्टीला सुरुवात करते हां. एक यमराजांच्या त्या राजभवनात एक पोपट येतो हां. त्या पोपट बसतो असा. तर यमराज त्याला बघून हसतात. तर त्याला कळत नाही की हा रे, हे यमराज माझ्याकडे बघून हसतायत का? पोपट घाबरतो. कारण असं म्हणतात की यमराज जेव्हा हसतो तेव्हा कुणाचं तरी मरण ठरलेलं असतं. त्यामुळे घाबरून पोपट तिकडनं उडतो आणि त्याला एक गरुड दिसतो. अरे वाह! गरुड तर आकाशात खूप उंच आणि खूप लांब विहार करतो. म्हणजे पंखाने पुढे जाऊ शकतो.
कळलं की नाही? म्हणून तो त्या गरुडाला विनंती करतो की "अरे गरुडा, असं असं आहे आणि यमराज हसलेत, म्हणजे कुणाचा तरी कदाचित माझाच मृत्यू असेल, तर तू मला 7 समुद्राच्या पार मला नेऊन एखाद्या लांब गुहेत ठेव." तर गरुड पक्षी म्हणतो, "बरं ठेवतो." म्हणून तो खरंच उडत, उडत, उडत 7 समुद्रापार जातो आणि त्या गुहेत त्याला ठेवतो. आणि त्याला आश्चर्य वाटतं, की असं काय बरं असं यमराज हसले असतील, आपण जाऊन विचारूया. म्हणून ते गरुड पक्षी परत यमराजांकडे येतो आणि त्यांना विचारतो, की "तुम्ही त्या पोपटाला बघून हसलात का?" तर म्हणे, "त्याचं मरण आलंय, तर तो तर तुम्हाला सापडणार नाही." तर जोरजोराने यमराज हसून म्हणतो, की "मला कळलं होतं, की ह्या पोपटाचं मरण आहे. पण मला कळत नव्हतं, की हा आणि ह्याचं मरण 7 समुद्रापलीकडच्या गुहेत तिथे मांजर बसलेली आहे, की त्याला म्हणजे खायला. तर मी विचार करत होतो, की हा एवढ्या 7 समुंदर पार जाणार कसा? म्हणून मला हसू आलं. तर थोडक्यात म्हणजे काय, आपलं मरण किंवा आपलं जे प्राक्तन आहे, हे आपण टाळू शकत नाही, हे याचा प्रयत्न केला तरी. फक्त ज्योतिषाकडे चांगल्या पैसे-बिसे न खाणाऱ्या, मनापासून ज्योतिष करणाऱ्यांकडे का जावं? की एखादी तुम्हाला दिशा म्हणजे कळलं, की आपल्याला संकट येणार आहे, आपल्याला त्रास होणार आहे किंवा पैशाचं संकट येणार आहे. कुठलंही जेव्हा संकट येण्याच्या आधी कळतं, तेव्हा आपण त्या दृष्टीने त्याची व्यवस्था करतो आणि ते दुःख आपल्याला कमी व्हावं म्हणून ज्योतिषाकडे, कारण त्यांना आधीच कळतं, की असं-असं चांगल्या ज्योतिषानं. ते उगाचच अवडंबर माजवत नाहीत, खोट्या पूजा, खोटं पैसे तुम्हाला खर्च करायला सांगत नाहीत, ते तुम्हाला मार्ग दाखवतात. बाबा काट्या-कुट्यातनं जाण्यापेक्षा चांगल्या रस्त्याने जा, ह्याचाच उपयोग होतो. पण म्हणून तुमचं एखादं संकट टळेल का? नाही, ते सटवाईने तुमच्या जन्माच्या वेळेलाच लिहिलेलं असतं. तर ते खुद्द राम आणि कृष्णाला जिथे त्रास आणि संकटं टळली नाहीत, तिथे आपण, तुम्ही, आम्ही माणसं काय? तेव्हा लक्षात ठेवा, कुठल्याही चुकीच्या गोष्टीच्या आहारी जाऊ नका. तुम्ही किती दुःखी आणि तुम्हाला संकट असेल, तर एक रिक्वेस्ट आहे, ज्या देवाला तुम्ही मानताय, स्वामी समर्थ असो, राम असो, कृष्ण असो, राधा असो, जे कोणते शंकर असो, पण तुम्ही त्या डायरेक्ट त्या मूर्ती, त्या देवाच्या पाया पडा. त्या मधल्या लोकांच्या पाया पडू नका, जे सांगतात की तुम्हाला पैसे द्या, मी तुम्हाला उत्तर देतो. तुम्ही डायरेक्ट त्या देवाला सगळे चांगले, सगळे सारखे, फक्त मनापासून जे त्यांना आळवतात किंवा त्यांच्यावर प्रेम करतात, श्रद्धा ठेवतात, त्यांना ते पावतात, एवढाच फरक आहे. तर त्यामुळे लक्षात ठेवा, जे कोणी देव आवडतात त्यांच्या डायरेक्ट तुम्ही शरण जा, त्यांच्या पाया पडा. बघा ते तुम्हाला चांगलं यश देतात की नाही. राधे राधे. स्वामी समर्थ.